नमस्कार मंडळी, प्रभास किचनमध्ये पुन्हा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत। आज मी तुम्हाला रसमलाई मोदक ही रेसिपी दाखवणार आहे। बरेचदा कामाच्या गडबडीमध्ये वेळ नसल्याने झटपट मोदक बनवता येत नाहीत, पण आजची रेसिपी अगदी 10 ते 12 मिनिटातच बनवून तयार होते। चवीला तर अगदी मिठाईवाल्यांकडे मिळतात तसेच हे मोदक लागतात। खूपच साधी सोपी रेसिपी आहे। चला तर सुरुवात करूयात। रसमलाई मोदक बनवण्यासाठी इथे मी पाव किलो पनीर घेतलेले आहे। आता या पनीरचे आपण अशा प्रकारे बारीक तुकडे करून घेणार आहोत। तर हे पनीरचे मोदक अगदी सहज सोपे रीतीने झटपट बनवता येतात। पनीरचे तुकडे आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढूया। आता आपण हे पाणी न घालता व्यवस्थित असं वाटून घेणार आहोत। तर इथे पाहू शकता मिक्सरमध्ये मी हे पनीर वाटून घेतलेले आहे। आता दुसरीकडे मी गॅसवर कढई गरम करून घेतलेली आहे। त्यामध्ये आपण चमचाभर तूप घालूयात। आता तूप छान वितळलं की त्यामध्ये आपण जे वाटलेलं पनीर आहे ते सुद्धा आपण यामध्ये घालूयात। आता व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेऊयात। म्हणजे इथे पनीर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। आता थोडा वेळ परतून झाल्यावर आता आपण यामध्ये पिठी साखर घालणार आहोत। तुमच्याकडे पिठी साखर नसेल तर जाड साखर मिक्सरला तुम्ही फिरवून घेऊ शकता, किंवा तुम्ही जाड साखर सुद्धा यामध्ये घातली तरी सुद्धा ती या पनीरमध्ये मेल्ट होते। तर इथे मी 3 चमचे साखर घातलेली आहे, पण तुम्हाला आणखीन गोड हवी असेल तर याचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता। आता हे सर्व पुन्हा छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। गॅसची फ्लेम मी इथे मध्यमच ठेवलेली आहे। मिश्रण छान असं व्यवस्थित परतून घ्यायचं। साखरेमुळे मिश्रण पातळ होतं, पण शिजलं की घट्ट सुद्धा होतं। तर यासाठी जास्त वेळ लागत नाही, 2 ते 3 मिनिटातच मिश्रण तयार होतं। मिश्रण थोडंसं घट्ट झालं की यामध्ये अर्धी वाटी मिल्क पावडर आणि पाव वाटी केशर घातलेलं दूध घालायचं आणि व्यवस्थित असं आपल्याला छान हे मिक्स करून घ्यायचं। यामध्ये आवडीनुसार तुम्ही सुकामेवा सुद्धा घालू शकता। मिश्रण कढई सोडण्यास सुरुवात झाली की गॅस बंद करून हे जे मिश्रण आहे ते थंड होण्यासाठी आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। आता हे मिश्रण थोडंसं थंड आपण इथे करून घेणार आहोत। आता यामध्ये मी इथे वेलची पूड घातलेली आहे आणि आणखीन छान फ्लेवर येण्यासाठी तुम्ही यामध्ये रसमलाईचा इसेन्स सुद्धा घालू शकता। तर काही जण मिश्रणात सुद्धा गुलाब पाकळ्या घालतात, पण मी फक्त सजावटीसाठीच इथे या गुलाब पाकळ्या वापरणार आहे। आता यामध्ये तुम्ही हे सर्व एकजीव करायचं आणि इथे मी अशा प्रकारचा एक मोदक साचा घेतलाय। तर साच्याला तुपाचा हात लावून घ्यायचा आणि यावरती आपण गुलाबाच्या पाकळ्या आणि थोडेसे पिस्त्याचे काप आपण यामध्ये घालणार आहोत, किंवा तुम्ही दोन्हीही साहित्य त्या मिश्रणामध्ये घातले तरी सुद्धा चालतील। आता अशा प्रकारे आपण हा साचा तयार करून घेतलेला आहे आणि आपण जे मिश्रण बनवलं होतं ते ह्या प्रकारे आपण या साच्यामध्ये भरून घेणार आहोत। तर माझ्याकडे हा मध्यम साईजचा साचा आहे, पण तुम्ही आवडीनुसार मोठे किंवा छोट्या आकाराचे मोदक बनवू शकता। तर इथे व्यवस्थित अशा प्रकारे हे मिश्रण भरून घ्यायचं आणि हा जो साचा आहे तो व्यवस्थित अशा प्रकारे बंद करून घ्यायचा आहे। साचा थोडंसं आपण प्रेस करायचं आहे। तर साचा खोलून घ्यायचा। बघू शकता मस्त असा सुबक सुंदर मोदक तयार झालेला आहे। सर्व मोदक मी असेच बनवून घेतलेत। शेवटचा एक मोदक मी इथे थोडा मोठ्या आकाराचा बनवला आहे। आपण जे प्रमाण घेतलं होतं त्यामध्ये 13 ते 14 मोदक तयार होतात। आहे ना झटपट होणारी साधी सोपी मोदकांची रेसिपी? मग बनवून बघा। मोदक कसे झालेत हे कमेंटद्वारे मला नक्की सांगा। सोबतच आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात। धन्यवाद।